माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर आत्ता मी फ्री झाले. मिस्टर आत्ताच ऑफिसला गेले, त्यांना डबा वगैरे दिला. सर्वांची जेवणच झालेले आहे, पण राहिले आहे मी जेवण. तर आज मी काय स्पेशल बनवलेलं आहे लंचमध्ये, तर चला मी तुम्हाला दाखवते. आज पाणी आलतं, तर हे 2 हांडे भरून ठेवले. इथं आमच्या काळूचं पाणी आहे प्यायचं. तर इथे ही आहे सोयाबीनची भाजी, हे आहे शेवग्याचं कालवण, जे खूपच छान झालंय, सर्वांना आवडलं. हा राईस, चपाती. तर इथे मी माझं ताट करत आहे, ज्यात मी सोयाबीनची भाजी घेतली, कैरी घेतली आणि चपाती घेतलेली आहे. बाकी भात कालवण ते मी नंतर घेईन. आणि मी ना श्रीखंड बनवणार आहे, त्यासाठी बघा मी इथे दही ठेवलेलं आहे, बांधून ठेवले. त्याचं पाणी बघा कसं खाली गळतंय. हे ना मी चहाच्या गाळणीवरती ठेवलेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा चहाच्या गाळणीवर ठेवलेलं आहे. आता हे सटकलं वाटतं. 1 मिनिट हा. तर अशा पद्धतीने चहाच्या गाळणीवरती ह्याला मी आज अख्खा पूर्ण दिवस ठेवणार आहे, कारण हे पूर्ण ड्राय झालं पाहिजे. ह्यातलं पाणी सगळं ना जाऊन फक्त तो चक्का राहिला पाहिजे. तर चला मी इथे जेवण करते. पंखा चालू आहे, पंख्याचा आवाज येत असेल. ॲक्च्युली आहे ना लाईट गेले. मला ना स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही, मला उलट स्वयंपाक करायला खूप आवडतो. फक्त आहे ना असं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, कोणी असं मध्ये मला त्रास नाही दिला पाहिजे. मग मी किती 20-25 माणसाचा स्वयंपाक करते. उन्हाळ्यामध्ये ना जेवताना कैरी आहे ना खूप छान लागते खायला. मी तर वेळी खात नाही, पण उन्हाळ्यामध्ये खाते, पण फक्त आंबट नाही पाहिजे. पावशर आणते, कधी पावशरमध्ये 1 बसती, कधी 2 बसतात. मग आम्ही मीठ वगैरे टाकून जेवताना तोंडी लावतो. त्याला हळद वगैरे नाही, फक्त मीठ टाकलं. ॲक्च्युली आहे ना मला आता माऊला रोज न्यावं आणावं लागतं ना, तर उन्हाळ्यामुळे आहे ना, उन्हामुळे चेहऱ्यावरती माझ्या खूप इफेक्ट व्हायला लागले. हे बघा, हे असं हे पूर्ण असं लाल काळं उन्हाने व्हायला लागलं आहे. तर चला बाय, जेवण मी फिनिश करते, तुम्ही पण जेवा.